पाहताय कराड वार्ता। आज एक महत्वाची बातमी आहे। देशभर दिवाळी धूमधडाक्यात साजरी होत आहे। कराड शहरातील माधुराव जाधव मुलांच्या बालगृहात अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली। गेली 25 वर्ष सातत्याने या ठिकाणी मनसेचे कराड तालुका अध्यक्ष दादा सिंगन, शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या माध्यमातून ही दिवाळी साजरी करण्यात येते। आपल्या आई वडिलांपासून दूर असलेल्या या मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा क्षण आणि आनंद देण्याचा सातत्याने गेली 25 वर्षे झालं मनसेच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय। आंघोळीपासून ते नवीन कपड्यापर्यंत, तसेच फराळ आणि खास करून या दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे मदरशामधील शेकडो मुस्लिम बांधवांना या ठिकाणी आमंत्रण केलं जातं। त्यामुळे मदरशातील बहुसंख्य मुले एकत्रित दिवाळी साजरी करण्यासाठी माधुराव जाधव या बालगृहात येत असतात। आपण सध्या दृश्य पाहताय की खास करून यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांची प्रमुख उपस्थिती होती। दादा सिंगन यांनी राबवलेल्या सामाजिक एकतेच्या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलंय। आज दीपावलीच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा। आज या ठिकाणी गेली 25 वर्ष झालं क्रांतीवीर माधवराव पवार या बालगृहामध्ये आम्ही आमचे परम मित्र मनसेचे नेते आदरणीय दादासाहेब शिंगण यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष झालं आम्ही या बालगृहामध्ये इथे जे मुलं आहेत, जी एक पालक आहेत किंवा ज्यांना कोणच नाही अशी निराधार अनाथ मुलं जिथं इथं सांभाळली जातं, त्यांचं संगोपन केलं जातं। त्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पहाटे इथे येऊन त्यांना अभ्यंग स्नान घालून त्यांना नवीन कपडे देऊन त्यांचं औक्षण करून त्यांना घरच्यागत वाटावं अशी आम्ही दिवाळी साजरी करतो। आणि हा उपक्रम गेली 25 वर्ष आम्ही सातत्याने सुरू केलेला आहे। त्यामध्ये आम्हाला इथील सुधागरातील सर्व शिक्षक लोकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता म्हणून आम्ही गेले 10 वर्ष झालं आमच्या इथील येथील जो मदरसा आहे त्या मदरशामधील सर्व आमचे जे मुस्लिम बांधव जी मुलं आहेत त्यांना इथं आणून त्यांना सुद्धा आम्ही त्यांचा यथोचित त्यांचा सत्कार करून त्याचबरोबर ह्या मुलांच्या बरोबर त्यांना आम्ही दिवाळीचा फराळ करतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचं आम्ही त्यासाठी दर्शन करतो। त्याबद्दल प्रतिसंघ मदरशाच्या सर्व शिक्षक लोकांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो। आणि असाच या मुलांना कोण नाही असं न वाटतं आपल्याच घरातली मुलं आहेत असं समजून आम्ही गेली 25 हा उपक्रम आदरणीय दादासाहेब शिंगण यांच्या मार्गदर्शनाने करतोय। त्यामुळे मी दादांचं पण खूप आभार मानतो। त्याचबरोबर आज रेवती बर्गे, त्याचबरोबर सपना मोहिते या सुद्धा भगिनी या ठिकाणी आल्या, त्यांनी सुद्धा औक्षण केलेलं आहे। आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झाल्याबद्दल सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथं सुधारगृहात आपल्याला दादा सिंगनने आणि सरांनी आपल्याला इथं बोलवलं, मदरशाच्या मुलांचं इथं वेलकम केलं आणि दीपावलीची शुभेच्छा दिली। त्याचबरोबर इथं जे मुलं आहेत त्यांना पण आमचे मदरशाचे मुलं त्यांनी आंघोळ घातली आणि आम्हाला हे वातावरण फार चांगलं वाटलं। आणि इथं येऊन आम्हाला पण असं वाटलं की दिवाळी हे सगळ्यांचा कार्यक्रम आहे, सगळे मिळून एकत्र येऊन हे करणे गरजेचं आहे असं आम्हाला चांगला हे झाला। ओके, एवढं सांगून आज दिवाळीसारखा एक चांगला आनंदाचा कार्यक्रम इथं आम्ही पार पाडला। आपल्या पाठीशी उभा राहिल्या पाठीमागं जी मूर्ती आहे माधवराव पवार साहेब यांचं फार मोठं योगदान या संस्थेला आहे। आणि आज जे आम्ही 25 वर्ष झाले इथं कार्यक्रम पार पाडतोय, इथं मदरशामधली मुलं 100 मुलं इथं एकत्र आणून हिंदू मुस्लिम एकत्र फराळाचं त्या कार्यक्रमाला सन्माननीय कराडचे तहसीलदार साहेब PI ते होते, आमचे सहकारी सागर बर्गे, आमचे बर्गेताई होते, असे सर्व घटक ह्या इथं होते। सचिन पवार आहे, ते हे आपला अनिकेत पवार आहे, शंभू बिशे पाटील आहेत, रोहन आहे, हे आहे संभाजी चव्हाण आहे, सुरेश भाऊ आहेत, ते करण चव्हाण आहेत। या सगळ्यांनी खूप योगदान इथं दिलं। सकाळी 6 वाजल्यापासून राबले गेले 3 दिवसापासून मुलांचे कपडे आणणे, मुलांनी माप घेणे, एक मुलगा नाराज होऊ नये का तर पॅन्ट दिवाळीच्या सारख्या आंघोळ करून त्यांना कपडे घालायला बसणे नाही असं न होता या पुरानं मुलांनी सगळं बाजूला ठेवून आपल्या घरातला आपला भाऊ, आपला मोठा भाऊ अशी दिवाळी ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणला। त्याबद्दल सगळ्यांचं तर आभारच आहे। पण केवळ कार्यक्रम करण्याचा उद्देश की आपण जन्माला कशाला आलोय, जन्माच्या याच्या अगोदर धर्म नसतो, परत आल्यानंतर धर्म जात ते बाकीचं,
पण माणूस म्हणून आपण हे सामाजिक काम राबवतो आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंदाचा काम करतो. मदरशातल्या मुलांनी कसा दिवाळी असते काय असते माहीत नसतं. मदरच्या मुलांनी आज इथं एकत्र बसून किल्ल्याची माहिती सांगितली, किल्ला त्यांना आवडला, किल्ल्याचं विचारलं मदरशातल्या मुलांनी, इथं कोण बसतं, तिथं काय आहे, मावळा कुठं आहे, गडाचं बुरुज कुठं आहे, जाण्याचा मार्ग आहे, असे सर्व त्यांना सांगितल्यामुळे मुलांनी मदरशाचा खूप आनंद झाला. आणि मुलांनी प्रत्येक वर्षी येतातच, पण ह्या वर्षी पोरं म्हणली काका पुढल्या वर्षी आम्हाला लवकर बोलवा, किल्ला करायसाठी आम्ही लवकर येईन. एवढं त्या पोरांनी म्हटल्यानंतर किती बरं वाटलं. आणि ह्या मुलांनी सगळं आम्ही दिवाळी साजरी झाली, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आमच्या आता कंटाळलोय आम्ही आणि सगळं करून बसल्यामुळं. आणि विशेष म्हणजे हे कव्हरेज क्षेत्र करणारे सगळे कव्हरेज घेणारे गेले सातत्याने 25 वर्ष कराड वार्ता असलमबाई आमच्यावर आहे. ह्या दिवशी कुठेही जात नाही, कशीही गडबड. मागच्या 2 वर्षापूर्वी तर आजारी असताना सगळं असलमबाई म्हणाले की दिवाळीचा कार्यक्रम मदरशातली मुलं आणि इथली हिंदू मुलं एकत्र येऊन कार्यक्रम करतात. असा क्षण मला खूप बघण्यासारखे मिळतो. त्यांची गप्पा मारणे, त्या मुलांच्यात पत्रकार बाकीच्या बाजूला ठेवून त्या मुलांच्यावर गप्पा मारणे, त्यांच्यावर चेष्टा करणे, ही जी असलं मुलगा करतो. त्यामुळं या कार्यक्रमाला वेगळा रंग आणून एक वेगळा दिशा देऊन एक चांगला आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणायचा कराड वार्ताचे संपादक असलम मुल्ला करतात. त्यांचं मनापासून खूप खूप आभार आहे. आपण असंच प्रत्येक वर्षी सहकार्य करा. आणि विशेष म्हणजे कुठलेही मानधन नाही, फांदन नाही, फक्त माझं काम आहे हाडाचा पत्रकार आहे. त्या माध्यमातून मी जनतेला दाखवणार की इथले हिंदू मुस्लिम आमच्या कराड तालुक्यातली एकता काय आहे ही समाजाला दाखवण्याचं काम ही माझं चॅनेल कराड वार्ता करतं. त्याबद्दल कराड वार्ताचं खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिली आंघोळ आणि मुलांना तुम्ही उठणं लावून ती गरम पाण्याची आंघोळ करून त्यांना कपडे देऊन त्यांना इथं फराळ वगैरे देण्याचा तुम्ही उपक्रम करताय. मी बोलताना सांगितलं की मी 4 वर्ष या बाल गृहामध्ये म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये इथं होतो. त्याची जाणीव ठेवून तुम्ही हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवताय. ज्याच्याकडे आहे त्याला त्याची किंमत नसते, ज्याला आई वडील आहेत त्याची किंमत नसते, पण ज्याला आई वडील नाही त्याला त्याच्या आई वडील नसले तरी सुद्धा आपण पालक म्हणून इतर समाजातले घटक म्हणून आपण त्यांना जर आधार दिला तर एखादी व्यक्ती ही फार उच्च स्तरावर जाते. म्हणजे बुडत्याला काडीचा आधार असं आपण जे एक म्हण आहे त्या म्हणीचा जर आपण त्या अर्थ घेतला तर एखादा माणूस जर बुडत असेल त्याला कुठल्या प्रकारचा आधार नसेल तर थोडीशी त्याला आधार दिला की तो चांगलं त्याचं करिअर बनवू शकतो, त्याचं जीवन जगू शकतो. तर ही गव्हर्नमेंटची जरी संस्था जरी असली तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे एक जागृत कार्यकर्ते म्हणून तुम्ही इथं काम करताय. दादांचं काम तसं फार चांगलं आहे. मी 1 वर्षापासून मी पाहतोय की दादा त्या रोडच्या होणाऱ्या अपघातामध्ये सुद्धा फार हे असतात की बाबा अपघात होऊ नयेत म्हणून. एखादा अपघात झाला, दोन्ही आई वडील गेले तर मग ते अनाथ होते. मग ते अनाथ होऊ नये याच्यासाठी असलेली धडपड किंवा आई वडील दोन्ही आपत्तीच्या ह्याच्यामध्ये कुठे तर फास लावून घेतले आणि मग मुलं वगैरे किंवा काय वेळेला त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना आधार देतात. अशा वेळेला गव्हर्नमेंटने जरी ही सुधारगृह जरी तयार केलेले असले तर समाजाचा एक घटक म्हणून आपण जे काही त्यांना मदत केली पाहिजे किंवा त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. हा सपोर्ट दादा नेहमी कराडमध्ये करत असतात. तर दादांचं अभिनंदन. आणि मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं, सहभागी होण्याची मला संधी दिली याबद्दल दादांचे मी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे सपकाळ सर म्हणून इथं आहेत, त्यांना आदर्श शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. दादांचं सर्व कुटुंब या ठिकाणी सक्रिय असते. तर तुम्ही सगळ्या कुटुंबाला घेऊन पहिली अंघोळ इथं या विद्यार्थ्यांना या मुलांना तुम्ही घालताय हे म्हणजे फार असे वेगळं काहीतरी तुम्ही करून त्या मुलांना आधार देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातल्या त्यात समभावाचं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन म्हणजे मुस्लिम बांधव पण आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम मुलं सुद्धा आहेत आणि सगळी ती एकत्रित आहेत. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जगावी आणि सर्व भारतीय एक आहेत
याचं सांगण्याचं काम आज दादा शिंदेनी केलेलं आहे. अशा प्रकारचे कार्यकर्त्यांची कराड शहराला सर्वात जास्त गरज आहे. दादा हे असंच काम निरंतर राहावं आणि कराड शहरामध्ये अशीच राष्ट्रीय एकात्मता राहावी अशा प्रकारचं मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू. जय